हॅलो, आजचा ब्लॉग जो असणार आहे तो फूड रिव्ह्यूवर असणार आहे. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकताय. थालीवाला बाय हरमन इथे मी आलेली आहे आणि यांची फ्युजन थाली जी आहे ती मी इथे ट्राय करणार आहे. खूप वेगवेगळ्या राज्यातून इथे पदार्थ त्यांनी चा समावेश केलेला आहे, ते पण आपण सगळं बघूयात. अनलिमिटेड थाली असणार आहे. आज जाऊन मी सगळा फूड टेस्ट करते आणि तुम्हाला पण मी सजेस्ट करेल की तुम्ही इथे यायला पाहिजे की नाही. फायनली माझी थाली सजलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सारे युनिक पदार्थ आहे. सो मी तुम्हाला सगळे काय काय पदार्थ ते आधी दाखवते. सो वेलकम ड्रिंक मी आणि जलजीरा ड्रिंक दिलेला आहे. सोबतच ताक आहे, फ्रेश ताक आहे. तुम्ही इथे बघू शकता सॅलड आहे, परत 2 प्रकारच्या चटण्या आहेत, कांदा, परत इथे लाल मिरचीचा ठेचा आहे. परत इथे हे 3 प्रकारचे स्वीट्स दिलेत यांनी. एक गुलाबजाम आहे, एक रबडी आहे आणि एक जिलेबी आहे. भाज्यांमध्ये पण तुम्हाला 4 प्रकार दिसतील इथे. एक मटर पनीर आहे, एक आलू साग आहे, एक चवळी मसाला आहे, एक भेंडी मसाला आहे आणि ही राजस्थानी दाल आहे, गुजराती कढी आहे. म्हणजे सगळ्या म्हणजे स्टेट्समधून सगळ्या, म्हणजे सगळ्या नाही बट गुजराती आणि राजस्थानी पदार्थ इथे मोस्टली आहेत. आणि एक इथे पराठा पण दिसतोय मला, आलू पराठा आहे गरम गरम. आणि ह्याच्यामध्ये फरसाण आयटम्समध्ये ढोकला आहे, विच इज वन ऑफ माय फेवरेट. देन छोटासा बटाटा वडा आहे, एकदम स्मॉल असा. परत भातामध्ये पण तुम्ही इथे बघू शकता 3 प्रकार आहेत. एक खिचडी आहे, सिम्पल हेल्दी खिचडी, एक मसाले भात आहे, एक प्लेन राईस आहे आणि एक वन ऑफ माय फेवरेट पापडी चाट आहे. सो असं मी सगळं ट्राय करणार आहे. बघूनच माझं पोट भरलंय, बट स्टिल आय ट्राय अँड आय गिव्ह माय रिव्ह्यू टू यू. ओव्हरऑल ज्याचं नाव आहे फ्युजन थाली ते साजेसं आहे, बिकॉज नाहीतर खूप ठिकाणी आपण बघतो नुसतंच दालचे वेगळे प्रकार, 2-3 दालच असतील, 2 कढीच असतील. पण इथे यांनी प्रॉपर 4 भाज्या पण दिल्या, एकच दाल दिली आहे, एक कढी दिली आहे, परत राईसचे एवढे प्रकार दिलेत. सगळं म्हणजे एकदम बॅलन्स्ड आहे, खूप छान आहे. आणि स्वीट्स पण 3 स्वीट्स आहेत. मोस्टली आपण 1 किंवा 2 स्वीट अनलिमिटेड बघतो, पण इथे 3 स्वीट सुद्धा अनलिमिटेड आहेत. सो फरसाणपासून मी स्टार्ट करते. फरसाण आयटममध्ये 3 प्रकार दिसतात. सो मी आता माझं फेवरेट जे आहे ते मी ट्राय करते. तुम्ही बघू शकता एकदम फ्लफी, खूप छान आहे. चटणी सोबत ट्राय करते ती. सिरियसली टेस्ट खूप छान आहे. एकदम अशी ती आंबट गोड चव जी असते ना ती येते, जी ढोकळ्यामध्ये मस्त असते, त्यालाच रिअल ढोकळा म्हणतात. सो ती चव आहे. आपल्या महाराष्ट्रीयनचा आवडता बटाटा वडा मी ट्राय करते. अजून सुद्धा मी एवढ्या वेळ जो शूट करायला लागला आणि त्यांनी सर्व करून एक 10 मिनिट्स झाले असतील, पण स्टील सगळे आयटम्स एकदम गरम आहेत, गरमागरम आहेत. म्हणजे असं नाही झालं की थंड झाले आणि खाते, खूप गरम आहेत. बटाटा वडा सांगते मी तुम्हाला ट्राय करून. बटाट्याची भाजी आणि हे छोटा असल्यामुळे आपण एकदम मोठं घेतलं ना तसं त्यानेच पोट भरतं. तो ही जी साईज आहे ती एकदम चांगली साईज आहे, एकदम प्रॉपर आहे. तेवढंच आपण खातो आणि बाकी सगळे आयटम्स ट्राय करायला पण आपल्याला मिळतात.
व्हेरी नाईस. बाहेरचं कवर जे आहे एकदम असं छान, खूप छान लागतं. एकदम पातळ कवर आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. आणि भाजी सुद्धा खूप छान आहे. टेस्टला एकदम युनिक आहे. जसं आपण घरात करतो ना, एकदम तशीच चव आहे भाजीची. त्यालाच युनिक म्हणतात. बाहेरच्या सारखी नाही आहे. एकदम गरमागरम आहे, खूप छान आहे. पण मी एवढंच खाते, नाही तर मला बाकीचं होणार नाही टेस्ट करायला. आलू पराठा ट्राय करते मी. तुम्ही इथे बघू शकत असाल, प्रॉपर असं भाजलाय, एकदम क्रिस्पी केलाय, छान आहे. आलू प्रॉपर मॅश झालेलं आहे, खूप छान चव आहे. वन ऑफ माय फेवरेट. मी ट्राय करते. प्लेटिंग पण एकदम त्यांनी मस्त केलेलं आहे. दही एकदम छान गोडसर दही आहे. म्हणजे काय काय सांगू मी, इतके सगळे पदार्थ याच्यामध्ये, सगळे एकदम फ्रेश आहे. म्हणजे यांची जी शेव आहे ना, ती सुद्धा एकदम छान क्रंची लागते एवढा वेळ दह्यात घालून सुद्धा. त्याच्यावरून पण याची क्वालिटी आपण सांगू शकतो किती चांगली आहे. जरा मला याच्यात मूग पण लागतात, पापडी लागते, सगळं लागतंय. खूप छान टेस्ट आहे. तर भाज्या ट्राय करते मी आता. ही जी मी खातीये ती पनीर, मटर पनीर आहे. सो आई ट्राय. पनीर एकदम फ्रेश आहे, सॉफ्ट आहे, फ्रेश मटारची चव लागते. मसाला एकदम छान आहे. जनरली काय असतं, आपण जेव्हा थालीज खायला वगैरे जातो तर तिथे ज्या भाज्या असतात त्या मीडियम ॲव्हरेज असतात. पण यांची जी भाजी आहे ती एकदम चविष्ट, एकदम टेस्टी आहे. मी आता आलूवाली भाजी खाते, बटाट्यावाली बघते खाऊन. नॉर्मल, जास्त स्पायसी पण नाही आहे भाजी, खूप छान आहे. जसं आपण घरात करतो तशी भाजी आहे. चवळी मसाला मी ट्राय करते. चवळी मसाला इज ऑल्सो नाईस. चवळी पण एकदम मऊ शिजल्या. मसाला पण खूप छान आहे. त्यात वेगळ्या मसाल्याची टेस्ट येते. नॉर्मली काय असतं, सगळ्या भाज्या एकच ग्रेव्हीमध्ये केल्या जातात, पण इथे प्रत्येक भाजी मला वेगळी वाटते. अशी कुठलीच वाटत नाही की एकाच ग्रेव्हीमध्ये आहे. भेंडी मसाला मी ट्राय करते, खूप लोकांची फेवरेट असते. एकदम युनिक टेस्ट आहे, छान. भेंडी पण खूप छान असं टेस्ट येते आहे. एकदम मस्त. मी परत एकदा ट्राय करते. मला चव त्याचा युनिक चव वाटते, पण खायला खूप चांगली आहे. राजस्थानी दाल. राजस्थानी दाल आणि गुजराती दाल मध्ये एक डिफरन्स असतो बघा, की राजस्थानी दाल इज बिट स्पायसियर अँड गुजराती दाल मध्ये ते गूळ टाकतात, साखर टाकतात. सो ज्यांना गोड आवडत नाही त्यांना अजिबात नाही आवडत. ही दाल तुम्हाला नक्की आवडेल. आणि अजिबात गोड नाही आहे, प्रॉपर आहे, छान. म्हणजे जसं नॉर्मल दाल पाहिजे तशी आहे. गुजराती कढी मोस्टली गोडच मला आवडते. लेट्स बघू आता. एकदम मस्त वडे, एकदम गोड आहे. आता ज्यांना गोड नाही आवडत आय डोंट नो अबाउट दॅट, पण कढी मला गोडच आवडते. जे मला ओळखतात त्यांना माहिती पण असेल की मला गोड कढी जास्त आवडते. कढी खूप छान आहे, एक जीव झालेला आहे पूर्ण. ताक त्याच्यामध्ये अजिबात असं, म्हणजे खूपच छान चव आहे. त्याच्यात वेगवेगळे मसाले आहेत, दालचिनी आहे, सो त्याचा एक फ्लेवर येतोय. मस्त आहे. दालचिनी आहे, परत मग मिरे आहेत, असं सगळं फ्लेवर येतोय. मी आता राईस आयटम्स ट्राय करते एकदा.
सो ही नॉर्मल मुगाच्या डाळीची, आय थिंक हिरव्या मुगाच्या डाळीची खिचडी आहे. प्रॉपर अशी एकदम मऊसूत शिजलेली खिचडी आहे. वरतून तुपाची धार टाकूया. म्हणजे नॉर्मल आपण खिचडी घरी खातो तशीच छान खिचडी आहे. हिरव्या मुगाच्या डाळीची खिचडी मस्त आहे. मसाले भात मी ट्राय करते. बघू शकता, हे बघ मसाले भात मध्ये मटार आहे, सगळं छान छान आहे. म्हणजे खूप अतिप असं ओव्हरलोडेड विथ व्हेजेस वगैरे असं नाही आहे. एकदम सिम्पल आणि खूप छान टेस्ट आहे. युनिक टेस्ट आहे यांच्या मसाल्यांची. मला इथे पत्ताकोबी दिसते, परत मटार, फ्रेश मटार दिसतात. एकदम सिम्पल आहे पण त्यातल्या त्यात टेस्ट इज व्हेरी गुड. म्हणून बोर होणार नाही खाताना अशी टेस्ट. आणि भात तर काय आपण सगळीकडे खातो, घरीही खातो, जो एवढा काही डिफरन्स नसणार आहे. भाताची क्वालिटी पण खूप छान आहे. मी आता सर्वांचा फेवरेट विषय जो असतो म्हणजे डेझर्ट स्वीट, ते ट्राय करणार आहे. ते सांगते मी कशी आहे. सो बेसिकली खूप कमी लोकांना माहीत असेल, मोस्टली सांगली कोल्हापूर साईडला जे गुलाबजाम असतात ते प्युअर खव्याचे असतात. सो आपण बघूया ते खव्याचे गुलाबजाम आहेत की नाही. ते पॅकेट आले गुलाबजाममध्ये. आणि जी रबडी पण, जी टेस्ट कोल्हापूर, सांगली किंवा मग तसं मला कुठे सुद्धा दुधाचे पदार्थ खूप छान भेटतात. सो ही पण टेस्ट करून रबडी मी सांगणार आहे की खरंच तशी टेस्ट आहे का. सो मी आता माझे फेवरेट गुलाबजामपासून ट्राय करते. टाकल्या मेल्ट होतोय. आणि सिरियसली मी प्युअर खव्याचा गुलाबजाम खातीये. ज्यांनी खरंच प्युअर खव्याचे गुलाबजाम खाल्ले असतील त्यांना माहिती असेल की इट इज सो मच प्लेजर यू नो टू ईट दिस. खूप छान, खूप सुदिंग टेस्ट आहे. खूप असं म्हणजे तोंडात टाकल्या असं छान वाटतं. मला शब्दात व्यक्त नाही करतात, एवढा छान गुलाबजाम आहे. परत पण रिपीट करणार, पण तुमच्यासाठी सोबत नाही करणार. रबडी मी ट्राय करते. थिक टेक्स्चर आहे रबडीचं. रबडी पण खूप प्युअर आहे, मस्त आहे. रबडी पण खूप छान आहे. सिम्पल छान आहे रबडी. म्हणजे त्याच्यात काय ओव्हर असं काय बाकीचं पण ॲड केलेलं नाही आहे. बट स्टील सिम्पलच खूप छान आहे. जशी ओरिजिनल टेस्ट असते रबडीची तशीच आहे. जिलेबी क्रिस्पी एकदम. खाताना पण असा आवाज येतोय. आणि तुम्हाला येणार की आय डोंट नो, बट खाताना पण खूप छान आवाज येतो. आणि टेस्टला पण खूप छान आहे, मस्त. अजून एक मी विसरले ट्राय करायची, भाकरी, बाजरीची भाकरी आहे. मस्त तूप लावून त्यांनी दिलेली आहे. त्याच्याबरोबर जनरली जी बाजरीची भाकरी असते किंवा काही पण देतात ते खूप जाड असते, त्याच्यामध्ये खावंच वाटत नाही. तर इव्हन पुरणाची बरोबर खूप जाड देतात. पण हे जे तुम्ही बघू शकता एकदम छोटीशी सेम अशी भाकरी आहे. त्याच्यामुळे तुम्ही इझिली एक भाकरी खाऊ शकता. असं वेस्ट पण नाही जात. नाही तर खूपदा काय होतं आपण थालीमध्ये ते सोडूनच देतो ती गोष्ट. सो हे खूप छान मला आयडिया वाटली. एकदम पातळ केलेलं आहे. मी याला भेंडी मसाल्यासोबत ट्राय करते बाजरीच्या भाकरीला. चविष्ट, एकदम छान. अजून एक मी विसरले तुम्हाला टेस्ट करून दाखवायचं, ठेचा. खूप ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हिरव्या मिरचीचा ठेचा देतात, पण इथे लाल मिरचीचा ठेचा आहे. मी बघते, वेगळी चव आहे, खूप वेगळी चव आहे. तिखट लागतं पण असं हिरव्या मिरचीचा ठेचा टाईप नाही लागत आहे. एक युनिक अशी चव आहे. मला असं वाटतं मी लसणाची जी चटणी आहे ना ती खाते. मोस्टली राजस्थानी लोक खातात तशी. खूप छान चव आहे. सो अशी ही थाली आहे. जलजिरा पण त्याने दिलेला आहे. आता मी स्टार्टिंगला प्यायला पाहिजे म्हणून मी विसरले. सो मी आत्ता पिते.
मला खूप तहान पण लागली आहे बोलून बोलून. एकदम थंडगार वाटलं असं पोटामध्ये. छास आहे, सॉरी ताक आहे. ओरिजिनल म्हणजे मला खूप रेअरली असं ताक आवडतं कुठलं, त्यातलं एक हे आहे. जे ओरिजिनल टेस्ट असते ना ताकाची, म्हणजे एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियम टेक्स्चरचे असतं तसं ताक आहे. छान आहे. सो ओव्हरऑल थालीचं जर मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर एव्हरीथिंग इज व्हेरी गुड. त्यातल्या त्यात मला सर्वात जास्त आवडलेलं म्हणजे पापडी चाट वॉज व्हेरी नाईस, छान होती. त्याच्यानंतर ढोकळा मला आवडतोच आणि घेतला पण. म्हणजे फरसाण आयटम तिन्ही पण खूप छान आहेत, भाज्या पण सगळ्यात छान आहे, पण त्यातल्या त्यात मला मटर पनीर खूप आवडली आहे. परत मग पराठा इज ऑल्सो नाईस. आणि राईस आयटम्समध्ये मला मसाला भात खूप आवडला आहे. आणि समजा तुम्हाला स्वीट्समध्ये जर तुम्हाला माझ्या तारीफ करून कळायलाच असेल मला नक्की काय आवडलं आहे. सो मला गुलाबजाम खूप जास्त आवडलेला आहे. ओव्हरऑल थाली इज व्हेरी नाईस, हॉस्पिटॅलिटी इज व्हेरी नाईस, ॲम्बियन्स ऑल्सो खूप छान आहे. एकदम म्हणजे आरामात इथे एन्जॉय करू शकतात फूड तुमच्या नियर वन्स फॅमिली मेंबर्ससोबत घेऊन. ओव्हरऑल व्हेरी नाईस थाली. नक्की तुम्ही इथे भेट द्या. आणि मी आता माझं पुढचं जेवण कंटिन्यू करते. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. And if you like my video, please like, comment and share with your dear ones and dear ones. And please do subscribe my channel. Thank you. So मला इथे भेटले, सो त्यांना आपण कसं इथली टेस्ट वाटली ते बघूया. सो तुम्हाला इथे कशी टेस्ट वाटली आणि तुम्ही फर्स्ट टाइम आलाय की कसं ते पण सांगा. चव तर अत्यंत एकदम एक नंबरच आहे. आता हे दुसऱ्यांदा आलं ऍक्च्युली. आधी मी पहिला माझ्या आई बरोबर आलो होतो. ज्यावेळी सुरू झालं, ज्यावेळी ती गोष्टीची जाहिरात दिली होती ती बघितली होती, त्यानंतरच मी इथं आलो होतो आणि ते बघून आलो होतो. त्यानंतर पुन्हा आम्ही सह फॅमिली आता घेऊन आलोय. ओके. आज सर्वात जास्त आवडलेला कुठला पदार्थ आहे? मला सगळ्यात जास्त आवडलेलं रबडी. अच्छा, 100% तुम्ही द्याल. ओके, थँक्यू सो मच फॉर द रिव्ह्यू.